कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केले। शेतकऱ्यांसाठी आता एक खूप मोठी ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस अखेर उजाडलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली असून प्रशासकीय स्तरावर थेट तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होण्यास प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना आता थेट फायदा मिळणार आहे। एका क्लिकवर राज्य सरकारने 7400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून तो 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाचे वितरण केले जाणार आहे। पण थांबा शेतकरी मित्रांनो, यावेळी एक नाही तर 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत का, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता। कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी कोणती 3 कामे आहेत जी केली नाही तर तुमचे हक्काचे पैसे अडकू शकतात, याबद्दलची संपूर्ण सविस्तर आणि खात्रीशीर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर चला मग सविस्तर व्हिडिओ आपण जाणून घेऊया। योजना बंद झाल्याचा अफवा का पसरत आहेत? खरंच नमो शेतकरी योजना बंद झाली काय, असा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आणि सोशल मीडियावरती एक प्रश्न निर्माण होत आहे। नमो शेतकरी योजना आता बंद होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे ह्यापुढे पैसे मिळणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, अशा कोणत्याही खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका। आज सकाळीच मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची उपस्थिती होती। त्यांनी स्वतः स्पष्ट शब्दात ग्वाही दिली आहे की जोपर्यंत आपले सरकार आहे तोपर्यंत योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, उलट ती अधिक ताकदीने सुरू राहील, शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे काम करत राहील। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता का रखडला होता, असा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे। अनेकांच्या मनामध्ये असलेला तो प्रश्न हप्त्याला यायला एवढा वेळ का लागला, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्य स्तरावर शेतकऱ्यांचा तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू होते। अपात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांची नावे जोडण्यासाठी हे काम सुरू होते। सर्व तांत्रिक अडथळे आणि त्रुटी आतापर्यंत पूर्ण दूर झालेले आहेत, म्हणूनच आजपासून हे वितरण अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि आनंदाच्या बातमीकडे। काही दिवसापासून शेतकरी बांधव 9व्या हप्त्याची वाट पाहत होते, पण आता प्रशासकीय गोट्यातून मिळालेल्या या ताज्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र वर्ग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। होय, अगदी तुम्ही बरोबर ऐकलं। तांत्रिक कारणामुळे हप्ता लांबीवर पडल्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन्ही हप्त्याचे निधी एकाच वेळी देण्याचे नियोजन केले आहे। आता ह्याचा अर्थ असा आहे की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्रे आणि बँक खात्याची केवायसी पूर्ण आहे त्यांना दुप्पट आनंद मिळणार आहे। त्यामुळे हा निधी तुमच्या शेतीच्या कामासाठी, खते आणि बियाणे खरेदीसाठी खूप मोठा आधार ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, पैसे वाटपाचे अचूक नियोजन कसं असणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आताच झालेल्या ताज्या बातमीनुसार एकत्र 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले तर बँकेचे सर्व्हर डाऊन होताच आणि पैसे अडकतात ही अडचण ओळखून सरकारने ह्यावेळेस एक खास मास्टर प्लॅन तयार केला आहे। टप्प्याटप्प्याने वितरण करायचं। आज सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका विशिष्ट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही बँकांच्या यंत्रणेवर एकदम ताण येणार नाही। बघा आता शेतकरी मित्रांनो, वेळेचे नियोजन बघायला गेलं तर सकाळी 10 वाजल्यापासून ते थेट रात्री 12 वाजेपर्यंत हे पैशाचे वितरण आता या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार आहे। म्हणजेच रात्रीच्या वेळी सुद्धा तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात आज 20 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होत असून उद्या उर्वरित जिल्ह्यामध्ये ह्याचे वाटप केले जाईल। त्यामुळे कोणत्याही सर्व्हरवर ताण न येता काम अगदी वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होईल। बघा आता शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधव अजूनही संभ्रमात आहेत की ह्या दोन्ही योजना एकत्र आहेत का, दोन्ही पैसे एकत्र का, तर तसं नाही। दोन्ही मधील फरक नीट समजून घ्या। बघा आता शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचे नियम आणि हप्ते केंद्र सरकार कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून चालवले जातात। त्यांचे वर्षाला 6000 रुपये मिळतात। तर दुसरी योजना आहे नमो शेतकरी योजना, ही आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे, ज्यांचे नियम आणि प्रशासकीय नियंत्रण पूर्णपणे राज्याकडे आहे। ह्याचे वर्षाला 6000 रुपये मिळतात। दोन्ही योजनांचे नियम, अटी आणि निधी वितरण करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असली तरी दोन्हीचे निकष एकच आहेत। तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे मिळून वर्षाला 12000 रुपये मिळत असतात आणि ह्यावेळी राज्य सरकारने आपले दोन्ही हप्ते एकत्र देत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने ह्या हप्त्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत। जर तुम्ही ह्या नियमात बसत नसाल तर तुमच्या खात्यात पैशाचा मेसेज येणार नाही। हे नियम आता खालीलप्रमाणे आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, नंबर 1, उत्पन्नाची मर्यादा। राज्य सरकारच्या नियमानुसार ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादित आहे तर त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे। त्यांचे उत्पन्न 3 लाखाच्या किंवा 4 लाखाच्या त्याहून अधिक आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे।
पूर्वीचा हप्ता मिळालेला असावा। आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना ह्यापूर्वी म्हणजे 8वा हप्ता यशस्वीपणे मिळालेला होता, केवळ आणि केवळ त्याच शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जात आहे। जर तुमचा 8वा हप्ता अडकलेला असेल तर आधी तो दुरुस्त करावा लागेल। तर आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2, श्रीमंत शेतकऱ्यांना वगळले गेले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या घरात स्वतःचे 4चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून ज्या घरात 4चाकी आहे किंवा कुटुंबातील कोणती व्यक्ती सरकारी नोकरी किंवा आयकर भरत असेल, अशा लोकांना या यादीतून बाहेर काढण्यात आलेला आहे। हा निधी फक्त खऱ्या गरजू आणि गरीब शेतकरी बांधवांसाठीच राखीव ठेवण्यात आलेला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेत पैसे लवकर येणार, तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे, यावरही पैशाचे मेसेज कधी येणार हे आता ठरवणार आहे सरकार। सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना आदेश दिले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, प्राधान्य बँकेपैकी नंबर 1 सर्वोच्च प्राधान्य स्टेटस बँक ऑफ इंडिया आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र डिजिटल प्रक्रिया सर्वात वेगवेगळे पैसे या ठिकाणी आधीच जमा करणार आहेत। दुसरी पद्धत म्हणजे प्राधान्य पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया, या ग्राहकांना जलद गतीने पैसे मिळणार आहेत। नंबर 3 खाजगी बँक कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि ICICI बँक, या बँकेच्या सर्वात अगोदर पैसे खात्यात जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूया त्या पहिल्या टप्प्यात। आज कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होतील, प्रत्येक जिल्ह्यातील माहिती आणि स्थिती नीट पहा। बघा आता शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील पात्रता आणि पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज सर्वात आधी रक्कम वर्ग केली जात आहे। येथील जिल्हा प्रशासनाने बँकांना आधी डेटा संपुट केला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे वर्धा। वर्धा कापूस उत्पादक म्हणून ओळखला जाणारा वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज हा मोठा दिलासा मिळणार आहे। दुपारनंतर अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। बुलढाण्यातील गरजू आणि पात्र यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने ह्या ठिकाणी लाभ दिला जात आहे। तांत्रिक चुका नसलेल्या शेतकऱ्यांचे पैसे आता तात्काळ खात्यात वर्ग केले जाणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अकोला। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। येथील मध्यवर्ती बँकांना ट्रान्सफरचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो वाशिम। वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय आहे त्याच बँक खात्यात आज रक्कम दिसेल। तसेच ज्यांची त्रुटी होती त्यांचे अर्ज अजून पुन्हा तपासले गेले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती विभागातील पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे। पात्र शेतकऱ्यांचा समावेश आजच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे। बँकातील तांत्रिक सर्व्हर पूर्णपणे अपडेट ठेवण्यात आले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो लातूर। लातूरमध्ये शेतकरी सोसायट्यामध्ये आज कमालीची उत्साह आहे, कारण येथील बँक खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल। 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना गेल्या अनेक दिवसापासून वाट पाहत होते, त्यांची प्रतीक्षा आज अखेर संपली आहे। संध्याकाळीपर्यंत या जिल्ह्यात मोठा निधी वर्ग केला जाईल। बघा आता शेतकरी मित्रांनो, 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे ट्रान्सफर केले जात आहेत। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक आणि इतर कोरडवाहू शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर मित्रांनो, ऊस तोडणे आणि इतर कामाच्या धामधुमीत हा निधी मोलाचा ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नांदेड। नांदेडमधील बँकांना जिल्हा प्रशासनाने आता या ठिकाणी आदेश दिले असून तिथे पैसे वितरणाचे काम वेगाने सुरू आहे। शेतकऱ्यांनी आपले मोबाईल इनबॉक्स चालू ठेवा। बघा आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील पात्र यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत रक्कम जमा केली जाईल। मोसंबी उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे आता आनंदाचे वातावरण पसरले आहे। शेतकरी मित्रांनो, आता 14व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून आजच लाभार्थ्यांना पैसे मिळतील। कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर होत आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 15व्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे। पूरग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना प्राधान्याने आता पैसे दिले जात आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 16व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक पात्र शेतकऱ्यांना आज हे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांतील राष्ट्रीयकृत बँकांना यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 17व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो पुणे। पुणे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकरी बांधवांचा ह्यामध्ये आता समावेश आजच्या ह्या पहिल्या यादीत करण्यात आलेला असून मावळ, जुन्नर, आंबेगाव ह्या भागातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळेल। बघा आता शेतकरी मित्रांनो, 18व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे
शेतकऱ्यांच्या खात्यातही आज रात्री 12 वाजेपर्यंत नमूद शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा आता या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 19व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील आणि दुष्काळी भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मिरज, तासगाव आणि खानपूर भागातील शेतकऱ्यांचा ह्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, 20व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील डोंगर आणि मैदाना भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात समावेश करून घेतलेला आहे। आज रात्रीपर्यंत या जिल्ह्यातील बँकांमध्ये आता खात्यात पैसे जमा होणार आहेत। जर तुमचा जिल्हा ह्या यादीत नसेल तर काय करावे? बघा आता शेतकरी मित्रांनो, निराश होण्याची अजिबात गरज नाही। जर तुमचं नाव आजच्या ह्या 20 जिल्ह्यामध्ये नसेल तर उद्या उर्वरित जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात ह्या पैशाचे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे धीर धरा, तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते तुमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता पैसे अडकू नयेत म्हणून नेमकं काय करायचं? पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक चुकामुळे पैसे खात्यात जमा होण्यास मेसेज आलेला नाही किंवा काही जणांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। नंतर शेतकरी बांधव म्हणतात की आमच्या खात्यात पैसे का आले नाहीत? व्हिडिओ संपल्या खालील गोष्टी नक्की तपासून घ्या। 1 नंबर, फार्मर आयडी कार्ड सरकारची ही नवीन अट आहे। आयडी असणे अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी क्रमांक नसेल तर आजच जवळच्या आपल्या सरकारी सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरला जाऊन तो फार्मर आयडी काढून घ्या। नंबर 2, आधार प्रमाणीकरण। तुमचे आधार कार्ड तुमच्या चालू बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। जर आधार लिंक नसेल तर DBT द्वारे येणारे पैसे बँकांकडून नाकारले जाऊ शकतात। नंबर 3, बँक ई-KYC असणे। तुमच्या संबंधित बँकेत जाऊन तुमची ई-KYC पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्या। अंगठा लावून किंवा कागदपत्रे देऊन ही प्रक्रिया पूर्ण होते। नंबर 4, मोबाईल नंबर अपडेट। तुमचा सध्या सुरू असलेला मोबाईल क्रमांक बँकेशी अचूकपणे लिंक असावा, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला घर बसल्या लगेच मिळेल आणि तुम्हाला बँकेत हेलपाटा घालावा लागणार नाही। बघा आता शेतकरी मित्रांनो, नंबर 5, महाडीबीटी पोर्टल। महाडीबीटी किंवा नमूद शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या बेनिफिशियरी स्टेटस नक्की तपासून घ्या, जेणेकरून तुमचे नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही तुमच्या लक्षात येणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा काम आहे बँक पासबुक अपडेट करणं। जर मोबाईलवरती मेसेज आला नाही तर घाबरून न जाता 2 दिवसानंतर बँकेत जाऊन आपले पासबुक प्रिंट करून घ्या किंवा ATM मध्ये जाऊन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही आता तपासून घ्या। बघा आता शेतकरी मित्रांनो, पैशाचे वितरण जसे जसे पुढे सरकेल तसे उर्वरित जिल्ह्यांची यादी, बँक खात्यात पैसे जमा न झाल्यास कुठे तक्रार करायची आणि सरकारच्या पुढील नवीन योजनांबद्दलची माहिती सर्वात आधी आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यामुळे जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आत्ताच खाली लाल बटनाला दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची घंटी बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची व्हिडिओ, महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। ही अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या गावातील नात्यातील सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या ग्रुपवरती, शेतकरी मित्रांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची। आणि हो, जाता जाता तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि एकूण तुमच्या खात्यात किती पैसे वर्ग झाले आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।